मुक्ताईनगर तालुक्याला 2 आमदार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री लाभलेले असतानाही आजपर्यंत एकही दर्जेदार आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल उभं राहू शकलेलं नाहीये। ही मुक्ताईनगरच्या युवकांसाठी मोठी शोकांतिका आहे। विकासाच्या गप्पा आणि आश्वासनांचा गाजावाजा होत असताना क्रीडा क्षेत्र मात्र पूर्णपणे उपेक्षित राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कोथळी जवळ येथील क्रीडा संकुलाची अवस्था पाहता ते खेळाडूंसाठी नसून टवाळखोरांसाठी राखीव असल्याचे चित्र निर्माण झालंय। संकुल परिसराच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, अस्वच्छता आणि दुर्लक्षित सुविधा पाहून नागरिक संताप व्यक्त करतायत। ज्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडायला हवे होते तेथे आज गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे। मुक्ताईनगरमध्ये 4 मोठी महाविद्यालय असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र खेळासाठी मूलभूत सुविधा नसल्यानं अनेक होतकरू खेळाडूंची स्वप्न अकाली संपुष्टात येत आहेत। आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी मोठ्या शहरांकडे धाव घेतात, पण गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवायची तरी कुठे, असा संतप्त सवाल पालकांकडून केला जातोय। तालुक्यात सत्ता, पदे आणि प्रभावशाली लोकप्रतिनिधींची कमतरता नसताना क्रीडा क्षेत्राकडे इतकं दुर्लक्ष का, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 2 आमदार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री असतानाही मुक्ताईनगरच्या युवकांना क्रीडा संकुलासाठी झगडावं लागत असेल तर ही विकासाची शोकांतिका नाही का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत। फक्त भाषण आणि आश्वासनं की प्रत्यक्ष क्रीडा संकुल? मुक्ताईनगरच्या युवकांना आता घोषणांची नाही तर मैदानाची गरज आहे। आता तरी लोकप्रतिनिधी जागे होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।